हे हिंदू शक्ति संभूत दीप्ति तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू शक्ति संभूत दीप्ति तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा। मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं। मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं। युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर। उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला। घरच्या आर्थिक संकटावर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधी कमी होऊ दिली नाही। पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या। उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत। नुकतीच त्यांची पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला। अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदाची आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली। 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 70 शाखांपर्यंत पोहोचलाय। त्यापैकी 36 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थ्याहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। बल, बुद्धी आणि सद्विचार या तत्वावर वाटचाल करणाऱ्या संस्थेने भारतीय संस्कृतीबरोबर अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब केलाय। विद्यार्थ्यांसाठी 100% रोजगाराच्या संधी, कमीत कमी फी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी ही जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये आहेत। ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन टॅक्सेशन, सायबर लॉ, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या वयाच्या 24व्या वर्षीच प्राप्त केल्या आहेत। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, MBA, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम अशा अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं त्यांनी उभं केलंय। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 4 वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन
कॉमन युथ कौन्सिल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंडक जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर कल्चरल फेस्टिवल, श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञान यज्ञ महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, पोलिसांसाठी रेनकोट वाटप, आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचं युवा प्रदेश अध्यक्ष म्हणूनही ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी युवा संघटनांचं काम केलं आहे. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्नभूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 22 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षा ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आमच्या आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य या विचारावरती संपूर्ण आयुष्य ज्यांनी वडिलांच्या स्वप्नासाठी त्या ठिकाणी खपवून टाकलं, अशा आमचे आदर्श ज्यांच्याकडनं मातृपितृ सेवेची भावना आणि संस्कार आम्ही आमच्यामध्ये घेतलेले आहेत, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. शिक्षण महर्षी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्या वाढदिवसानिमित्त जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज येपरे साधक वर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं 3ऱ्या कीर्तन महोत्सवाच्या 4थ्या दिवशी मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. आज प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांचा वाढदिवस आणि तो पण सरांचा नव्हे तर बाबांचा. ज्या वेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला आपोआपच माझं ऊर त्या ठिकाणी भरून येतं. अत्यंत माझ्यासाठी हा भावनिक असा त्या ठिकाणी क्षण आहे. ज्या वेळेला एका मुलाचा मी विचार करतो की जो मुलगा वयाच्या 14व्या वर्षी क्रांतीवीर नावासारखी संघटना स्थापन करतो, ज्या संघटनेच्या माध्यमातून गावामध्ये रस्ते आणण्याचं काम असेल, गावामध्ये लाईट आणण्याचं काम असेल, गावामध्ये शाळा आणण्याचं काम असेल, गावामध्ये थोर महात्मे लोक आणून भजन कीर्तन करण्याचं काम असेल, गाव स्वच्छता अभियान असेल, गाव व्यसनमुक्तीचं अभियान असेल, अशी सगळी कामं वयाच्या 14व्या वर्षी तो मुलगा करतो. त्या मुलाची जर परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी खायला सुद्धा त्या मुलाकडे काही नव्हतं. शेजारच्या घरातून जर धूर निघला तरी भावंड त्या ठिकाणी बाहेर जाऊन उभी राहायची की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की या बसा जेव्हा, असं जर कोण त्या ठिकाणी म्हटलं तर 2 घास तरी माझ्या आणि माझ्या भावंडांच्या पोटामध्ये जातील, असे विचार त्या मुलाची इतकी बेकार परिस्थिती त्या ठिकाणी होती. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा सामाजिक कार्याची आवड ही कधीही त्या मुलांनी त्या ठिकाणी सोडली नाही. ज्या वेळेला त्या मुलाच्या वडिलांना त्या ठिकाणी गावाच्या चावडीमधून जात असताना सावकाराने अडवलं, सावकाराचं कर्ज म्हणजे 50 जावयांचं पुण्य त्या ठिकाणी मिळत असतं. त्या मुलाच्या वडिलांवरती इतक्या मोठ्या प्रमाणावरती सावकाराचं कर्ज होतं की सावकाराने त्यांना थांबवलं आणि ते म्हणले, कस काय रे तुम्हा आमचं कर्ज फेडणार आहे, तुझा मुलगा तर गाव गुंड होईल, अन्यथा तो पुढारी होईल, त्याचे काही शिक्षणाची लक्षणं दिसत नाही, काय गावात झाडतोय, काय गावामध्ये भजन कीर्तनच काय करतोय. त्यावेळेला तो मुलगा त्याचे वडील हे घरी आले आणि ते म्हणले, बाबा आपल्याला खायला काही नाही, इतकी आपली वाईट परिस्थिती आहे,
सावकार तर बाबा असं म्हणत होते, तू तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यावेळेला तो मुलगा वय वर्ष 18 त्या ठिकाणी तो त्या सावकाराच्या घरी जातो आणि त्यांना म्हणतो, तुमच्या घरामध्ये जेवढी लोक आहेत ते जेवढं शिक्षण घेतील त्याच्यापेक्षा दुप्पट शिक्षण मी त्या ठिकाणी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्या सावकाराचा मुलगा त्यांनी BCom केलं, या मुलाने MCom केलं, त्याच्या पुतण्यानं BA केलं म्हणून ह्यांनी MA केलं. असं करत करत MCom, MA, LLM, MPM, DTL, DLL, LW, GDC आणि PhD या भारत देशामध्ये जिचकारानंतर सगळ्यात जास्त शिक्षण त्या मुलानं त्या ठिकाणी घेतलं. आपल्या वडिलांचा झालेला अपमान, गावाच्या चावडीमध्ये झालेला अपमान त्या मुलाच्या मनामध्ये कंटिन्युअस सलत होता. वडील गेल्यानंतर सुद्धा 20 वर्ष आपल्या बापाला दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळला पाहिजे म्हणून वयाच्या 50व्या वर्षापर्यंत त्या मुलानं त्या ठिकाणी शिक्षण घेत राहिला. 20 जून 1986 साली तो मुलगा त्या ठिकाणी स्वारगेटच्या बसस्टँडवरती पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये आल्यानंतर पहिला दिवस हा स्वारगेटच्या फुटपाथवरती त्या ठिकाणी काढला. प्राध्यापक म्हणून जॉईन होण्याची संधी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी त्या ST स्टँडच्या स्वारगेट बस स्थानकाच्या त्या ठिकाणी संडासामध्ये जाऊन डालड्याच्या डब्यामध्ये त्या ठिकाणी पाणी घेऊन स्वतःची केस वल्ली करून जेदे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी तो मुलगा जॉईन झाला. आज 2022 त्या मुलाने इतकी मेहनत घेतली, जो एक प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी मुलगा जॉईन झालेला होता. आज आमचं दैवत शिक्षण महर्षी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर आहेत, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आज या संस्थेच्या माध्यमातून 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, 1,500 पेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, 80 पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेस, 9 पेक्षा जास्त कॅम्पस हे उभा करण्यामध्ये जर कोणाचा अत्यंत मोलाचा वाटा असेल, ज्यांनी स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या रक्तावरती ज्या संस्था उभ्या केल्या, ते म्हणजे डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर आहेत. आणि हे किती अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. एक तर शिक्षक आहेच, शिक्षक आहे म्हणून शिक्षण संस्था उभ्या केल्याच, परंतु जाधवर हॉटेल्स असेल, जाधवर फिल्म्स असेल, जाधवर रिअल इस्टेट असेल, जाधवर डेव्हलपर्स असेल, कोणत्या क्षेत्रामध्ये हा व्यक्ती नाही असं मला या ठिकाणी सांगता येणार नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये या व्यक्तीनं त्या ठिकाणी त्याचं नाव कमवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आज सरांचा 61वा वाढदिवस आहे. 61 फार मोठी करायची आहे, पण ती ऑगस्ट नंतर करणार आहे. कारण या कोरोनामध्ये माझ्या भावाचं निधन झालं, अजून 1 वर्ष त्याला पूर्ण झालेलं नाही, म्हणून आम्हाला हा कार्यक्रम त्या ठिकाणी आनंदाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करू शकत नाहीत. एक वर्ष श्राद्ध झाल्यानंतर हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावरती आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. परंतु जाधवर सरांचा वाढदिवस कशा पद्धतीने केला पाहिजे, तर हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी कीर्तन महोत्सवासारखा कार्यक्रम घेऊन आम्ही त्या ठिकाणी करतो. ज्या वेळेसला आम्ही मागच्या 17-18 वर्षापासून भागवत सप्त्यासारखा कार्यक्रम घेत होतो, परंतु या सप्त्यामध्ये 3-3 वर्षाचा खंड पडू लागला. अनेक ज्येष्ठ लोक आले आणि आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं की हा खंड पडणं योग्य नाही. आणि म्हणून आमचे आध्यात्मिक गुरु हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज येप्रे यांच्याकडे मी गेलो आणि त्यांना म्हणलं की बाबा ज्येष्ठ नागरिक तर असं म्हणतायत, हे काही योग्य नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण कीर्तन महोत्सव हा त्या ठिकाणी चालू करू आणि 2019ला पहिला कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतला. आणि त्याच्यानंतर कोरोनामुळे 2 वर्ष आणि हाही कार्यक्रम आपला ऑनलाईनच पद्धतीनं आपण त्या ठिकाणी घेत आहोत. ज्या वेळेला आम्ही आमच्या वडिलांकडे पाहतो, त्यावेळेला इतक्या खडतर परिस्थितीमधून आज आमच्या वडिलांनी इतक्या मोठ्या संस्था उभ्या केल्या. ह्या सगळ्या संस्था काय कोणी एकट्या स्वतः सुधाकर जाधवरसाठी त्यांनी बनविलेल्या नाहीत. ह्या सगळ्या संस्था त्यांनी लोकांच्या नावाने लोकांसाठी त्या ठिकाणी बनवल्या. ज्या व्यक्तीनं संस्था उभ्या केल्या, ज्या व्यक्तीला स्वतः मान्यता सगळ्या संस्थांच्या आणल्या, ज्या व्यक्तीनं स्वतःच्या खिशातले पैसे 1ही रुपयाचा त्या ठिकाणी स्वतःवरती खर्च न करता फाटके बनियन ज्या व्यक्तीनं घातले आणि लोकांसाठी स्वतः त्या ठिकाणी संस्था उभ्या केल्या, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्या संस्थांमध्ये अपमान हा त्या ठिकाणी सहन करावा लागतोय. हे अपमान मी त्या ठिकाणी डोळ्यानं पाहिला, हे अपमान मी माझ्या लहानपणापासून त्या ठिकाणी पाहत आलेलो आहे. परंतु किती ते व्यक्तिमत्व सहनशील असेल हे मला सांगता येणार नाही. मी नेहमी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून माझ्या आईला पण सांगत असतो की काय कोणत्या मातीचं हे व्यक्तिमत्व बनलेलं आहे हे सांगता येणार नाही. इतकं सहनशील व्यक्तिमत्व कशासाठी, कुणासाठी, कोणत्या गोष्टीसाठी, हा अपमान झालेला मी माझ्या डोळ्यानं त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि म्हणून एवढी हजारो कोटीची त्या ठिकाणी व्यवस्था त्या व्यक्तीनं साम्राज्य उभं केलं,
तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्या संपत्तीचा कुठंतरी उपभोग घेतला पाहिजे, कुठंतरी कॉलेज झाल्यानंतर मित्रमैत्रिणींसोबत बसलं पाहिजे, कुठंतरी बाहेरच्या देशात गेलं पाहिजे, कुठंतरी फक्त धंदाच केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी न करता हा झालेला अपमान आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलेला आहे. आणि म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी स्वतः ही संस्था 2014ला आम्ही उभी करायला घेतली. आज मला सांगताना अभिमान वाटतो की माझ्या वडिलांनी 1995 ते 2014 पर्यंत जेवढ्या संस्था उभ्या केल्या, ज्यांच्यासाठी उभ्या केल्या, ज्यांच्या नावानं उभ्या केल्या, जेवढे विद्यार्थी त्यांनी गोळा केले त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी 8 वर्षामध्ये, 2 वर्ष सुद्धा कोरोनाची सोडायची गरज नाही, 8 वर्षामध्ये 2014 ते 2022 13,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, 500 पेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि 30 पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेस आणि 5 पेक्षा जास्त कॅम्पसेस हे उभा करण्याचं काम मी त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. वडिलांनी केलेलं काम, त्यांची पुण्याई मला त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि म्हणून त्या मिळालेल्या पुण्याईवरती हे सगळं मोठं साम्राज्य परत एकदा त्यांच्या नावाने उभा करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आमचं स्वप्न आहे, आमचं म्हणण्यापेक्षा माझं हे स्वप्न आहे की डॉक्टर सुधाकरराव जाधवर युनिव्हर्सिटी ही त्या ठिकाणी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये झाली पाहिजे. 2025 पर्यंत हे आमचं टार्गेट होतं. 2019लाच 50 एकरवरती शिंदेवाडीला आपण त्या ठिकाणी इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॅम्पस त्या ठिकाणी विकत घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीसाठी ही जागा आपण उपलब्ध करून घेतली. जर कोरोना नसता 2021 सालीच त्या ठिकाणी आज 61चा कार्यक्रम करत असताना आजच आम्ही त्या ठिकाणी ती युनिव्हर्सिटी तयार करून त्यांच्या पायावरती आम्ही त्या ठिकाणी अर्पण केली असती. आणि म्हणून आज या सगळ्या गोष्टी एकंदरीत लक्षामध्ये घेत असताना हे काम आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करतोय, सामाजिक कार्य करतोय, शैक्षणिक कार्य करतोय, बिझनेस आम्ही करतोय. त्याचं कारणच एवढं आहे ते म्हणजे आमच्या वडिलांनी जे काही करून ठेवलेलं आहे ते आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जायचंय. एक शिक्षक काय करू शकतो, एक शिक्षक एवढं मोठं साम्राज्य उभा करू शकतो. एक शिक्षक काय करू शकतो तर 2014 नंतर सुद्धा युनिव्हर्सिटी येणाऱ्या 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. हे काम शिक्षण महर्षी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांनी त्या ठिकाणी करून दाखवलेला आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना भगवंताची ताकद सुद्धा आपल्याला तितकीच महत्त्वाची असते. आणि म्हणून आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो. आज संस्थेमध्ये जर विचार केला तर शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, आध्यात्मिक प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करतो. या भारत देशामधले जवळजवळ 4 पेक्षा जास्त मुख्यमंत्री, 50 ते 60 पेक्षा जास्त आमदार, 70 ते 80 पेक्षा जास्त खासदार, 25 पेक्षा जास्त मंत्री आपण आपल्या कॅम्पसमध्ये आणून त्या ठिकाणी युवा संसदेसारखा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो. मोठमोठे त्या ठिकाणी सायंटिस्ट आणून पद्मभूषण, पद्मविभूषण यांसारखे लोक आणून सायन्स फेअर सारखे कार्यक्रम घेतो. जाधवर करंडकासारखा आपण कार्यक्रम घेतो ज्याच्यामध्ये वक्तृत्व, निबंध, एकांकिका, पथनाट्य अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतो की ज्याच्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आदर्श माता पुरस्कारासारखे आपण कार्यक्रम त्या ठिकाणी घेतोय. आणि त्याच्यामुळं हे कार्यक्रम घेत असताना या विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे की आपल्याला काय बनायचंय. हे सगळे त्या वेळेला, ज्या वेळेला ह्या सगळ्या सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यावेळेला हे सगळे विद्यार्थी ह्या सगळ्या कार्यक्रमातून एक जरी त्यांनी गुण घेतला तरी सुद्धा त्यांचं आयुष्य सफल झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी बाबांना तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोच, परंतु मी त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमचा झालेला अपमान हा मनामध्ये आग निर्माण करतोय. ती आग दिवसेंदिवस वाढत जाईल आणि जशी जशी ती आग वाढेल तसा तसा आपल्या बिझनेस तर होईलच, परंतु शिक्षण संस्थेचा विस्तार हा तितक्या मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माझ्या आयुष्याचं हे शेवटचं स्वप्न आहे की आपल्याला आपल्या मालकीची युनिव्हर्सिटी झाली पाहिजे, त्या युनिव्हर्सिटीला तुमचं नाव लागलं पाहिजे. हे माझं स्वप्न त्या ठिकाणी आयुष्याचं त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळं आपण हे स्वप्न येणाऱ्या 2 वर्षामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण अचीव केल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. आज या तिसऱ्या कीर्तन महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मागच्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी कीर्तन महर्षी पुरस्कार द्यायला सुरुवात केलेली आहे. पहिला पुरस्कार आपण हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज येपरे यांना दिला. दुसरा पुरस्कार आपण हरिभक्त पारायण चारुदत्त बुवा आफळे यांना दिला. आणि आजचा पुरस्कार आपण ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण कीर्तन महर्षी हरिभक्त पारायण कीर्तन महर्षी मिलिंद बुवा बडवे यांना आपण देत आहोत. मी उपाध्यक्ष या नात्यानं
त्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास त्या ठिकाणी ते तयार झाले. अत्यंत उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक गोष्टीचा अत्यंत अभ्यास खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. संत साहित्य असेल, संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, यांचा अभ्यास अत्यंत गाढा असलेलं व्यक्तिमत्व आहे. अनेक देशांमध्ये त्यांचे कीर्तन झालेले आहेत. भारत देशामध्ये एकही ठिकाण असं नाही ज्या ठिकाणी त्यांचं कीर्तन झालेलं नाही. त्यांना आज आपण हा पुरस्कार देतोय. आणि त्याचबरोबर आजचे कीर्तनकार या ठिकाणी हरिभक्त पारायण श्रेयस बुवा बडवे यांचं कीर्तन आहे. ते आज आपल्याला शेंगड युद्धाची यशोगाथा आणि तानाजी मालुसरे यांच्यावरती ते त्या ठिकाणी बोलणार आहेत. जय शिवाजी महाराज. ज्या शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी गडाचं नाव हे त्या ठिकाणी तानाजी मालुसरेंच्या नावावरती, गड आला पण माझा सिंह गेला असे उद्गार काढून त्या कोंढाण्याचं नाव हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सिंहगड असं केलं. याच्यातून आपल्याला दोन गोष्टी लक्षामध्ये येतात की शिवाजी महाराज जे लोक त्या ठिकाणी त्यांच्यासाठी जीव देत होते, जे लोक स्वराज्यासाठी एकनिष्ठ होते, त्यांच्यासाठी ते किती प्रामाणिक विचार करत होते. आणि आज याच माध्यमातून आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे की आपण स्वार्थी न होता, ज्या व्यक्तीनं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आयुष्यामध्ये मदत केलेली असेल, ज्या व्यक्तीमुळे आज आपण या ठिकाणी बसलेलो असू, या व्यक्तीला आपण किती चांगल्या पद्धतीनं महत्त्व दिलं पाहिजे हे याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आपण त्या ठिकाणी किती नम्र असलं पाहिजे हे या गोष्टीतून आपण त्या ठिकाणी शिकू शकतो. आणि म्हणून आज या कार्यक्रमामध्ये आपण अत्यंत चांगले संदेश देण्याचं काम हे सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती तिसरी कीर्तन महोत्सव याच्यामध्ये आपण हा विचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती करतोय. आपण सगळेजण अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. परत एकदा शिक्षण महर्षी, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण सेवक प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमन्महागणाधिपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा. गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. श्रीमातृपितृचरणिकमलेभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानकी जीवन स्मरण. जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. छत्रपति शिवाजी महाराज के जय. बोला भारत माता के जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म के जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंगलमूर्ति मोरया. रे दे रे दे रे दे रे दे रे. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम.
सम नवनीत प्रिय नवला विनोद विहारी विहारी कृष्ण हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। शरणागत देना गत देना गत देना शरणागत देना कृष्ण हरि करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुखदाले हो सजनी सुखदाले हो सजणे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर देवी बर देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज के जय माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय बोला भारत माता की
सदा सर्वदा देव संदीद आहे सदा सर्वदा देव संदीद आहे कृपाळूपणे अल्प धारेष्ट पाये कृपाळूपणे अल्प धारेष्ट वाहे सदा सर्वदा देव संदीद आहे सदा सुखानंद आनंद कैवल्यदाने सुखानंद आनंद कैवल्यदाने सुखा आनंद कैवल्यदानी सुखानंद आनंद कैदाने नुपेक्षे कदा आनंद आनंद कैवल्यदाने नुपेक्षे कदा रामदासाभिमानी सदा सर्वदा देव संनिध आहे सदा 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 देव सन्निध आहे जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाय सुखानंद आनंद कैवल्य दानी नुपेक्षिकदा रामदासाभिमानी सदा 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 देव सन्निध आहे भारत माता की जय जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे आमचे परम आदरणीय प्राचार्य सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा कीर्तन महोत्सव ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहे. आमच्यासमोर जेव्हा ही संकल्पना आली की सरांच्या वाढदिवसानिमित्ताने कीर्तन करायचं आहे आणि तो सुद्धा एक नव्हे 6 कीर्तनं करायची. काय छान संकल्पना आहे बघा. आपण आपला वाढदिवस केक कापून मेणबत्त्या विझवून मित्रमंडळींना बोलवतो, पार्टी करतो, असे बरेच उद्योग आपण करतो. पण मी ज्या समाजातून मोठा झालो, ज्या समाजाने मला घडवलं, त्या समाजाला काहीतरी चांगलं दिलं पाहिजे या भूमिकेतून हे संबंध जाधवर कुटुंबीय झट्ट आहे. मग अगदी सुधाकररावांबरोबर त्यांचा मुलगा, त्यांचे चिरंजीव शार्दूलरावसुद्धा या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे. म्हणजे मला एक अभंग आठवतो, माझ्या वडिलांची मिराशी गा तुझी चरणसेवा पांडुरंगा. हे पांडुरंगा, आम्ही तुझी सेवा कोण करतो? आम्ही नव्हे, आमच्या वडिलांपासून ही परंपरा आहे.
तसं या कुटुंबाकडे पाहायला गेलं तर समाजहिताच्या कार्यासाठी झटण्याची सबंध जबाबदारी या कुटुंबानं घेतली असंच म्हणायला हरकत नाही. आज या ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी होत, शिक्षक असोत, त्यांचे पालक असोत, अनेक श्रोते, त्यांना हेच सांगायचं आहे, हा कार्यक्रम ते एखादा हॉल घेऊन करू शकले असते, पण जास्तीत जास्त हा कार्यक्रम नवे नवे शिवचरित्र या कीर्तन माध्यमातून लोकांपर्यंत पोचावं यासाठी हा ऑनलाईन कार्यक्रम या पुणे दर्पणतर्फे आम्ही करतोय. या सुधाकरराव जाधवर सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि समर्थ रामदास स्वामी महाराज जो अभंग नवे नवे मनाच्या श्लोकातला हा श्लोक सांगतात तो ऐकूया. श्लोक फार सोपा आहे, 4 चरणांचा श्लोक आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थांचे मनाचे श्लोक जर पाहायला गेले तर आपल्याला सदा हा शब्द कायम पाहायला मिळतो. म्हणजे सदा देव काजी झिजे देह ज्याचा, तसंच सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे. सदा, सदा म्हणजे काय तर तो सतत माझ्या पाठीशी देव आहे, नवे नवे माझ्या जवळ देव आहे. आता तो देव काय करणार तर माझ्यामधलं धारिष्ट्य बघणार, आणि जर मी त्या धारिष्ट्याला पूर्णपणे तयार असेन तर तो माझ्यावरती सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षे कदा रामदासाभिमानी. मी तयार आहे का देशकार्यासाठी, राष्ट्रकार्यासाठी, समाजकार्यासाठी मी तयार आहे का? असं असेल तर तो माझ्याबरोबर नक्की आहे. भक्ताची सुद्धा किंबहुना सेवकाची तो परीक्षा बघतो. कशा अर्थी? बाबा रे तू किती तयार आहेस. आपल्याला असं वाटत असतं की परवंत माझीच का परीक्षा बघतो. आपले विद्यार्थी सगळ्यांना नेहमीचा प्रसंग आहे, काय मी एवढा अभ्यास करतो, माझ्या मागच माझे आई वडील का लागतात, सतत मीच करतो की नाही अभ्यास, तरी माझ्या मागं माझे आईबाबा का मागं लागतात. याला कारण आहे, बाळा तू अभ्यास करतो म्हणून तुझी परीक्षा घेतली जाते. नाही तर काही जण म्हणतो परीक्षाच देणार नाही आम्ही, असं नसतं. परीक्षा ही द्यावी लागते. यामुळे आपण कुठल्या पाण्यात आहोत, नवे नवे आपण कुठे आहोत याचं भान आपल्याला येतं. आणि ती परीक्षा जेवढी अवघड तेवढा आपला अभ्यासही अवघड नव्हे, जास्तीत जास्त झाला पाहिजे. म्हणून भगवंत आपली परीक्षा बघत असतो. जो अभ्यासच करत नाही त्याच्या मागं आई वडील कधी लागतच नाहीत. नाहीच करणार अभ्यास तर मरू दे, एकदा सांगून बघतील, दोनदा सांगून बघतील, तीनदा सांगून बघतील, ऐकतच नाही, जाऊ दे, सोडून दे. पण जो ऐकणारा मुलगा असतो ना, आई बाबा त्याच्या मागं लागतात, कारण त्यांच्या अपेक्षा त्याच्यावरती जास्त असतात. उदाहरण द्यायचं सांगू का? उदाहरण, आपण सगळेजण लहानपणी सायकल शिकलो असू. सायकल शिकताना आपली आई वडील किंवा कोणी आपल्या पाठीमागं असतं आणि त्यांनी असं सीट धरलेलं असतं आणि आपण ती सायकल पुढे चालवत असतो. बरोबर? मी माझं सांगतो, मला माझ्या नातेवाईकांनी शिकवले, ते सीट धरलं होतं, मी मागं बघायचो. धरलंयस ना, धरलंयस ना, तर माझी आजी होती ती म्हणायची, अरे मागं बघू नको, सायकल पुढे चालव, चालव चालव. पुढे चालवत असताना मला लक्षात होतं माझ्या आजीनं मागं सायकल धरली आहे, मी पडणार नाही. आणि बरोबर आजीला अंदाज यायचा की याला बॅलन्स जमलाय की ती अलगद हात काढून घ्यायची. आणि मला वाटायचं आजीनं हात धरलेला आहे म्हणून मी त्याच्यामध्ये सायकल चालवायचो, पण आजी माझ्या मागं पळत असायची. मी पडायला लागलो की बरोबर येऊन उचलायची. का? माझा विश्वास कुठे कमी होऊ नये म्हणून ती उचलायची. आपला परमात्मा, आपला देव हेच करत असतो. तुला सोडतो पण तो आपल्याबरोबर सदा सर्वदा देवसन्निध आहे, आपल्याबरोबर कायम उभा असतो. पण तेच परत सांगतोय, तो उभा आहे याचा अर्थ तो माझ्यातलं धारिष्ट्य बघत असतो. मी तयार होतोय का नाही. माझ्या देशाला, माझ्या राज्याला, माझ्या राष्ट्राला, माझ्या कुटुंबाला आत्ता गरज असताना माझी सुखदुःख, माझे कार्यक्रम, माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारणं नव्हे. मी आत्ता अभ्यास करतोय, मी अभ्यासच करीन. मोबाईलवर आलेला मेसेज, कँडी क्रश, पबजी असले खेळ खेळत बसणार नाही, त्यात वेळ घालवणार नाही. फक्त आणि फक्त अभ्यास. आणि एवढं सगळं जो करतो ना त्याला पुढे आयुष्य चांगलं मिळतं. जे अभ्यासच करत नाहीत ते बसतात आपले
इकडे तिकडे इकडे तिकडे. जो पहिला नंबर मिळवतो ना बघा, आपण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये एखादा पहिला नंबर मिळवतो, त्याला विचारू बघा तुला पहिला नंबर कसा मिळाला. तो सांगतो अभ्यास सुरुवात फार आधीपासून केलेली असते, 6-7 महिने आधी. तेव्हा बरोबर परीक्षेमध्ये आपल्याला कळतं, आठवतं हवं ते. आपल्यातले बरेचसे विद्यार्थी परीक्षेच्या आदल्या दिवशी जाणार, पुस्तकं आणणार, म्हणजे माझ्यासारख्या गाईड शोधून काढणार, पानं शोधणार. पानं शोधल्यावरती शेजारच्या मित्राला सांगणार, जो आपल्या बाकावर बसतो तिकडचा, तू एवढं तयार कर, मी एवढं तयार करतो, कारण आपल्याबरोबरच असतो. हे सगळं झाल्यानंतर आपण परीक्षा देणार. मग आपण परीक्षेला बसल्यावरती लक्षात येतं, अरे ज्याचा आपण अभ्यास केला नव्हता तेच पेपरात आले. मग पुन्हा आपल्या अवस्था बिकट होणार. पण जो अभ्यास करतो ना तो झार 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 पेपर लिहायला सुरुवात करतो. याला कारण माहीत असतं, मी केलेला अभ्यास माझ्याबरोबर आहे. मला कितीही कठीण प्रसंग येऊ दे, मी त्या प्रसंगासाठीच तो अभ्यास केला आहे, याची भूमिका माझी पक्की असते. शिवचरित्रामध्ये आपण सगळ्यांची चरित्र पाहतो. शिवाजी महाराजांनी काय केलं? राजांनी कार्य करत असताना किती संकट आली राजांसमोर, पण कुठेही डगमगले नाहीत. कारण त्यांना माहीत होतं, मी चांगलं काम करतोय, माझा परमात्मा माझी परीक्षा बघतोय ना, मी परीक्षा बघायला तयार आहे. आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक कानमंत्र सर्वांनी लक्षात ठेवा. अतिशय मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांकडे असलेली सकारात्मकता, ज्याला आपण मराठी भाषेत पॉझिटिव्हिटी म्हणतो. काय व्हायचं ते होते, चांगलंच घडणार. आणि जरी घडत नसेल तर त्या वाईटातनं मी चांगल्याचा प्रयत्न करणार. काटे असतात गुलाबाला, पण त्या काट्यांमध्येच गुलाब फुलत असतात. संकटही येणारच हो. सोनं असतं ते अग्नीमध्ये तापल्यावरतीच ते उजळतं. तसं आपल्यावरती परीक्षा आल्यावरती आपल्यावरती आईवडील ओरडतात का? मला चांगलं मार्क मिळवून मोठं व्हायचं आहे, माझ्या आईवडिलांना मोठं करायचं आहे, मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो त्या इन्स्टिट्यूटचं नाव मोठं होणार आहे. पुढे गेल्यावरती विचारणार, बाळा तू कुठे शिकलास? तो मी अभिमानाने सांगितलं पाहिजे, मी जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो आहे. हे सगळं माझ्यावर माझे गुरु, माझे इन्स्टिट्यूटचे प्रमुख, माझे आईवडील का हे करतात? तर माझ्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. आणि माझ्यावर पूर्ण विश्वास का ठेवतील? जर मी त्यांच्या विश्वासाला कायम पात्र ठरत असीन तरच ते माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतील. म्हणून तर समर्थ रामदास स्वामी महाराज या सदा सर्वदा देवसन्निध असणाऱ्या परमात्म्याला दुसऱ्या तिसऱ्या कुठलाही विचार न करता सांगतात, बाबा रे तुला सांगतो ते ऐक. कलावती रागामध्ये मी भगवंत ॲश्युरन्स देतो, मी तुझ्या जवळ आहे, पण तुझी धारिष्ट्य बघणार आहे, पण कसं कृपाळूपणे. आणि एकदा का त्या धारिष्ट्यातनं तू पुढे गेलास की सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आयुष्यामध्ये केवळ आनंद आनंद आहे. म्हणून पुन्हा विद्यार्थी त्यांच्या पालकांना मी सांगीन, ही आयुष्यातली एक फेज असते. त्यातला अभ्यास 1ली ते 10वी, 1ली ते 12वी, FY, SY, TY, मग आम्ही MCOM करू, BCOM करू, MA करू, काय असेल ते, या सगळ्या वर्षांवरती आपला पुढचा आनंद अवलंबून आहे. म्हणून आत्ता आपण कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे याचा विचार करावा. एकदा का त्या प्रायोरिटीचा ठरल्या की मग पुढे दुसरं तिसरं काही नाही. सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. माझा अभ्यास जर मी आत्ता व्यवस्थित केला तर तोच अभ्यास मला पुढे आनंद देणारे ही भूमिका ठेवावी. म्हणून तर समर्थ रामदास स्वामी महाराज सांगतात, सदा सर्वदा देव सन्निध आहे, सदा देव सन्निध आहे, कृपाळोपणे अल्पधारिष्ट पाहे, सदा सर्वदा देव, सर्वदा देव, सदा सर्वदा देव सन्निध. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, अध्यक्ष जाधवर फाउंडेशन. आयुष्यभर कष्ट झेलत संकटांशी मुकाबला करीत मार्गक्रमण करणारे.
काट्याकुट्यांचा रस्ता तुडवीत संकटांशी 2 हात करणारे, बाहेरून काटेरी पण आतून गोड, कोणाच्याही सावलीसाठी उभी राहिल्यावर स्वतःची सावली निर्माण होत नाही, तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी अहोरात्र झगडावे लागते, हा तरुणाईला संदेश देणारे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर. आपला जन्म वडजी या छोट्याशा खेड्यात झाला. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पण परिस्थितीचा आपण कधीच बाऊ केला नाही. संकट माझ्यासाठीच का असं न म्हणता मी काट्यात वाढलेला गुलाब आहे असा सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवलात. स्वतःची वाट शोधायची असेल तर ती अंतर्प्रेरणेतून शोधली पाहिजे, हाच विचार मनात कायम करून वाटेवरून आपण चालत राहिलात. थोरा मोठ्यांच्या चरित्रातून जीवनाचं तत्वज्ञान देखील आपण अंगीकारलं. त्यातूनच आपल्यासारखं अलौकिक व्यक्तिमत्व उदयास आलं, जे लाखो लोकांचं आशास्थान आणि श्रद्धास्थान बनलं. आपण आपल्या समाजकार्याची सुरुवात क्रांतीवीर या संघटनेनं केली. महिला सबलीकरण, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती असे सामाजिक उपक्रम राबवून समाजातील एक घटक बनलात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेमध्ये अधिष्ठाता या पदावर काम केलं. हजारो विद्यार्थ्यांचे आपण गुरु बनलात. पाश्चिमात्य ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि महान भारतीय संस्कृतीचा मिलाफ असणारी शिक्षण संस्था असावी असा विचार करून 1995 जाधवर शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. हा म्हणता या संस्थेचा पसारा आजूबाजूला पांगू लागला. आज हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आपण शिक्षणाबरोबरच संस्कारांना देखील तेवढंच महत्त्व दिलं. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, संत साहित्य अशा व्याख्यानांचं आयोजन करून मुलांना सद्विचार दिलेत. रोजगार मेळावे, करिअर गायडन्स, समुपदेशन, विकास मार्गदर्शन, स्वच्छ भारत अभियान, व्यक्तिमत्व विकास, व्यसनमुक्ती असे हजारो उपक्रम राबवून तरुणाईच्या मनात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली. त्यांचे मार्गदर्शक गुरु बनलात. या जगात देव कधीच भेटत नाही आणि भेटणारही नाही, पण देवमाणसं खूप भेटली, त्यातलेच आपले एक व्यक्तिमत्व. आपण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणा, आधारस्तंभ, आशास्थान आहात. आपल्या असण्यातच या संकुलाची शान आहे. पोटावरून फिरणाऱ्या हातापेक्षा पाठीवरून फिरणारा मायेचा, प्रेमाचा हात खूप बळ देऊन जातो. तेच बळ आकाशात झेपावण्यासाठी लागणारी ताकद आपल्या ठाई जमा करते. तेच बळ सर्वांना आपणाकडून मिळते. आकाशातील इंद्रधनुष्याने शोभा वाढली आकाशाची, जाईजुई चमेलीच्या सुगंधाने शोभा वाढली बागेची. जाधवर सरांच्या असण्यानेच शोभा वाढली या जाधवर संकुलाची. आपल्या भावी वाटचालीस आम्हा सर्वांकडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. कीर्तन रंग मिलिंद सखाराम बडवे. गेली 50 वर्ष कीर्तन क्षेत्रात कार्यरत असलेले बडवे यांनी आजपर्यंत 10,000वर कीर्तने केली आहेत. कीर्तनाचे शिक्षण जगद्गुरू शंकराचार्य विद्याशंकर भारती, पूर्वाश्रमीचे रामचंद्र बुवा कराडकर तसेच बुवांचे काका हरिभक्तपरायण सीताराम बुवा बडवे यांच्याकडे त्यांनी केले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच महाराष्ट्राबाहेर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, कलकत्ता आदी राज्यातील अनेक शहरात कीर्तने सादर झाली आहेत. मल्लिकार्जुन संस्थानतर्फे कीर्तन रंग ही पदवी त्यांना प्राप्त झाली आहे. सलग 5 वर्षे किल्ले रायगड येथे शिवपुण्यतिथी निमित्त कीर्तने झाली. कोकणातील सोंगी ललित या कीर्तन प्रकाराचे प्रसिद्ध ललित कीर्तनकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक संस्थांचे विविध पुरस्कार प्राप्त, त्यात सिद्धिविनायक मंदिर मुंबईतर्फे सिद्धिविनायक पुरस्काराचा समावेश आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने हरिभक्तपरायण मिलिंद बडवे यांना यंदाचा कीर्तन महर्षी पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या शुभेच्छा.
संत पूजा ज्याने केली, ठाणे काळाची उठविली. संत पूजा ज्याने केली, संत पूजेचे महिमान. ब्रह्मा घाली लोटांगण, संत पूजा ज्याने केली. संत पूजा, संत पूजा ज्याचे घरी, तेथे विठोबाची फेरी. संत पूजा ज्याने केली. तुका म्हणे संत पूजा, बहु आवडे गरुड ध्वजा. संत पूजा ज्याने केली, ठाणे काळाची उठविली. पंढरीनाथ महाराज की जय. आजचा दिवस मला विलक्षण आनंदाचा वाटतो. आजपर्यंत एवढे नावलौकिक सन्मान वगैरे मिळाले होते, पण अतिशय साधासुद्धा आत्मीयता भरलेला आणि खरोखर कर्तृत्वाने भरलेला असा एक पुरस्कार कीर्तन महर्षी म्हणून मला जाधवर इन्स्टिट्यूटच्या तर्फे आमचे शार्दूलदादा जाधवकर, त्यांचे पूज्य पिताजी यांच्या वतीने आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मला हा सन्मानित केलं आहे. माझं मन भरून आलं आहे. कारण का तर घरगुती सत्कार हा फार महत्त्वाचा असतो. बाहेर मोठ्याले सत्कार असतात, तिथं त्या संस्था मोठ्या असतात, पण ही संस्था मोठी असूनही त्यांनी एका कलाकाराचा, एका कीर्तनकाराचं किंवा एका संतपूजा केली याचं मला कौतुक वाटतं आहे. कारण आजकाल एखाद्या गुणाचं पारख करणं, एखाद्या गुणी माणसाला शोधून काढणं आणि त्याचा गुणगौरव करणं, ह्या गोष्टी दुरापस्त होत चाललेल्या आहेत. काहीतरी वेगळ्या विषयात या गोष्टी वाढत चालल्या आहेत. पण प्रत्यक्ष पाहायला गेलं तर गुणाची पूजा करणारी ही संस्था आहे. शैक्षणिक संस्थाबरोबरच ते विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे त्याला घडवलं पाहिजे, हा जो विवेकानंदांचा भाग होता तो त्यांनी सांभाळलेला आहे. अत्यंत मी सगळी माहिती घेतलेली आहे आणि शून्यातून उभं केलेलं हे जाधवर सरांचं कार्य खरंच आज मला कौतुकाचं वाटते. म्हणून हा पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद वाटतो आहे. कारण काय माहिती का की गुणाशिवाय पर्याय नसतो. नाही ज्ञानही न सदृशम म्हणून ज्ञानही लागतं, गुणही लागतात. पण काही ठिकाणी गुण असतात तर ज्ञान नसतं आणि काही ठिकाणी ज्ञान असतं तर गुण नसतं, अवगुण भरलेले असतात. पण यांच्यामध्ये हा एक फार मोठा गुण दिसला की इथं विज्ञान आणि ज्ञान याच्या दोन्हीची सांगड घातलेली आहे. आणि आम्ही कीर्तन करतो हे विज्ञान आहे, पण आम्ही देतो तो ज्ञान आहे. आमची परंपरा फार जुनी आहे. शुकाचार्यांनी पहिलं कीर्तन केलेलं आहे, त्याला की अनेक हजारो वर्ष होऊन गेली. नारद तुंबर साथीला होते आणि तेव्हापासून ही कीर्तन परंपरा सगळीकडे चालू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये ती जास्त रुजली. आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराज वगैरे यांचे प्रवचन होती, पण नामदेव महाराज उत्तम कीर्तन करत असत. नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगे असं ते म्हणत असत. आणि पंजाबातून फार अटकेपर्यंत पाकिस्तानमध्ये अटक नावाचं गाव आहे, तिथपर्यंत नामदेव महाराजांनी ही भगवी पताका नाचत नेली. नारद मुनी आमचे हे या सगळ्यांचे प्रमुख हो. चालतं बोलतं वर्तमानपत्र असं म्हटलं जायचं, पण अध्यात्माबरोबरच कीर्तन परंपरा चालू ठेवायची अशी त्यांनी चालवली. आमच्या घराण्यामध्ये माझे चुलत्यांपासून ही कीर्तन परंपरा चालू आहे. आमचे गुरु महाराज करवीर पीठाधी शंकराचार्य म्हणजे पूर्वाश्रमीचे रामचंद्रभाऊ कराडकर हे फार मोठे कीर्तनकार होते आणि त्यांनी आम्हाला हा वारसा जास्त वाढवून दिला. समाजाभिमुख कीर्तन कसं करायचं हे शिकवलं. आणि एक गंमत म्हणजे सांगतो, माझा मुलगा आणि मी एकाच गुरुकडे दीक्षा घेतलेली आहोत असं एक विलक्षण पाहायला मिळतं. आणि माझ्या मुलाला माझे चिरंजीव श्रेयस बडवे यांच्याकडेही कीर्तन आलं, ते त्यामुळे चाललं. आणि महाराजांच्या कृपेने आम्ही ही परंपरा चालवत आहे. शेवटपर्यंत त्यांनी कीर्तन सूर्य ही त्यांना पदवी होती. उत्तम कीर्तन केलेलं असताना आम्हाला ती बाळबोध मिळालं किंवा आशीर्वाद मिळाला. पण एक गोष्ट मला इथे आवर्जून नमूद करायची आहे, ती म्हणजे या संस्थेचं काम पाहताना माझ्या असं लक्षात आलं की इथं श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हटलेलं आहे. नुसतं ज्ञान मिळून चालत नाही, श्रद्धाही लागते. श्रद्धेने युक्त असलेलं ज्ञान असेल ना तर ते अधिक चांगलं असतं. जसं आंबा खळाचा जो राजा म्हणतात, त्याला नुसतंच ठेवलं झाडावर तर तो पिकत नाही, तो सडून जातो, नासून जातो. त्याच्यावरती संस्कार केले जातात. तसं ज्ञानाला जर श्रद्धेचं जर जोड दिली तर माणसं अत्यंत उच्च दर्जाची होऊ शकतात. असे अनेक आमच्या कीर्तनातही उदाहरण आहेत. वैकुंठवासी सोनवंत दांडेकर हे SP कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते
आणि अनेक मंडळी आज चैतन्य महाराज देगलूरकरांपर्यंत, देगलूरकर वगैरे ही सगळी कीर्तनकार मंडळी आमच्या कीर्तनामध्ये गोविंदस्वामी आफळे वगैरे असे कीर्तनकार होते की ज्यांनी पिढ्यानपिढ्या घडवलेल्या आहेत. आणि म्हणूनच आजही सुधीर गाडगिळांसारखे व्यक्ती म्हणते की मी कीर्तनातून शिकलो बोलायला. असं हे कीर्तन माध्यम आहे, चालतं बोलतं माध्यम आहे. सर्व कलांची जननी म्हणून कीर्तन म्हटलं जातं. गेली जवळजवळ 42-43 वर्ष मी या कीर्तन क्षेत्रात आहे. भारतातलं एकही ठिकाण असं राहिलं नाही की कीर्तनाने गेलो नाही. सगळीकडे अतिशय प्रेम करणारे लोक भेटतात आणि चांगल्या प्रकारचं कला या कारण याच्या साहित्य, कला, शास्त्र, विनोद, संगीत या सगळ्याचा मिलाप असल्यामुळे कष्ट लागतो आणि ते करून करताना लोक आवडलं तर डोक्यावर घेऊन नाचतात असा अनुभव आलेला आहे. आत्ता मला ही जी स्मृतिचिन्ह दिलं ते पाहिल्यानंतर मला इतकं अंतःकरण भरून आलं की विठुरायाच्या बाजूला ज्ञान आणि तुकाराम महाराज आहेत. म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस असं असलेलं हे सगळं जी ट्रॉफी आहे. आणि मध्यभागी विठोबाचं रूप आहे. म्हणजे ज्ञान, ठो म्हणजे उभं असलेलं, हे जाधवर इन्स्टिट्यूटच्या रूपाने हे उभं आहे असं मी समजतो. आणि त्यामुळेच मला शार्दूलराव यांच्याबद्दल अधिक कौतुक वाटलं. त्यांची तळमळ, त्यांचं कार्य करण्याची पद्धत आणि लोकांच्यात जास्तीत जास्त पोचावं याकरता ते 2 वर्ष संगीत कीर्तन महोत्सव घेत आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रीय ऐतिहासिक विषय जास्त संस्काराचे जावेत ही त्यांची तळमळ आहे. आणि त्यांच्या तळमळीला, धडपडीला आणि जाधवर सरांनासुद्धा माझा सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आमच्यावर ही माया प्रेम दाखवलं ते असंच कायम राहू द्या. कारण तो आता पूर्वी या कीर्तन कलेला राजाश्रय होता, पण आता लोकाश्रयावर चाललेली कला असल्यामुळे असे जे चांगल्या पद्धतीचे असे लोक जर आम्हाला मिळाले तर आम्ही नक्कीच आमच्या आयुष्यात काही करू शकू. आपली अशीच कृपा, आशीर्वाद राहू द्या आणि या सगळ्यांना यांच्या कार्याला उदंड आयुष्य लाभो असं म्हणू शकतो मी. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्मसूर्य पाहो, जो जो वांछेल तेथे लाहो, हे माऊलीचा आशीर्वाद आहे. त्यानुसार आपल्या सगळ्यांची भरभराट हो हीच प्रार्थना करतो. पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांना देऊन थांबतो. जय जय रघुवीर समर्थ पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 मिनटं सगळ्यांनी भजन करूया. भजन करताना सगळ्यांनी टाळी वाजवा. आपापल्या घरामध्ये हे कीर्तन चालू असताना टाळी वाजवायला हरकत नाही. घर हेच मंदिर करायचं असतो. घरातल्या मंदिरापासून सुरुवात करावी. मग घरातला देव बाहेर आहे की नाही ते बघण्यासाठी बाहेरच्या मंदिरात जावं हीच इच्छा असते. प्रत्येक संतांनी हेच सांगितलं की ठाईचं बैसोनी करा एकचित्त. वेगळीकडे जायची गरज नाही. आपलं नामस्मरण करावं आणि त्या देवाला शरण जावं. एक क्षणभर देवाचं नामस्मरण करूया आणि एक शिवचरित्रातलं अद्भुत कथानक पाहूया. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. हरि बोल. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. बोला भारत माता की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. प्रसंग असा घडला. एक दिवशी जिजाऊ पहाटेला एक दिवशी जिजाऊ पहाटेला. एक दिवशी जिजाऊ पहाटेला. एक दिवशी जिजाऊ पहाटेला बोलली शिवाजीला कोंढाणाच्या वादीदाला यवनाला घालतवा पडला.
प्रसंग असा घडला, आऊसाहेब जिजाऊ साहेब राजगडावरची प्रदक्षिणा मारत असताना एका बुरुजावर गेले आणि समोरचं एक निशाण पाहिलं आणि शिवाजी महाराजांना स्वारीवरून बोलवून घेण्यात आलं. राजे स्वारी सोडून जिजाऊ साहेबांसमोर उभे आहेत. आई साहेब कशाला बोलवलं? राज उद्या सकाळी दाखवते कशासाठी बोलवलं. आणि पहाटेच्या वेळेस बुरुजावरती आऊसाहेब राजांना घेऊन आल्या आणि म्हणाले, राज समोर दिसतंय काय? एक दिवशी जिजाऊ पहाटेला, एक दिवशी जिजाऊ पहाटेला, एक दिवशी जिजाऊ पहाटेला बोलली शिवाजीला, कोंढाणा जीवा दिधाला, यवनाला घाल तवा पडला, राजाला मुघल काळ झाला, पाहिजे विचार हा केला जी जी, पाहिजे विचार हा केला जी 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 जी. सारा मुलक ताब्यात ठेवण्याला राज 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 राज. मिर्झा राजा जयसिंगांना आपण अनेक किल्ले दिले, आता ते किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात करा. मला गेली अनेक दिवस समोर कोंढाण्यावरचं ते निशाण दिसतंय आणि ते माझ्या दृष्टीसमोर नकोय, कारण सर मुलक ताब्यात ठेवण्याला, सर मुलक ताब्यात ठेवण्याला किल्ला पाहिजे झाला स्वाधीन आपणाला, ना तरी सदा काळी मला गला, राजाला तसाच कीर्तीला, चित्ताचा धीर सकळ सुटला जी जी, चित्ताचा धीर सकळ सुटला. ये बादे राजा 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 बोला, कोंढाणा केव्हा ताब्यात येईल? केव्हा ताब्यात येईल? आणि त्याच आईचा हा मुलगा हो छत्रपती शिवाजीराजे आऊसाहेबांच्या पायाला स्पर्श केला आणि राजे बोलायला लागले, आऊसाहेब जर पूर्व पुण्याई माझी हा हा जर पूर्व पुण्याई माझी असेल वाभली, होईल शिववाली माऊली आज निश्चय केला, वाघाच्या मध्य नवमीला, माघाच्या मध्य नवमीला, जोडीनं मग किल्ला मराठी शाहीला जी जी, जोडीनं मग किल्ला मराठी शाहीला जी 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 जी. एक दिवशी जिजाऊ पहाटेला राजांनी आऊसाहेबांची पायाला स्पर्श केला आणि सांगितलं, आऊसाहेब माघाच्या वद्य नवमीला कोंढाणा किल्ला ताब्यात येईल. दोघे जण सदरीवर आले आणि राजे विचार करतायत, या मोहिमेवरती कोणाला पाठवावं, मोहिमेवरती कोणाला पाठवावं, कोणाला पाठवावं. आणि एक नाव डोळ्यासमोर आलं, पण मनामध्ये विचार आला, या नावाला पाठवायला हरकत नाही, पण पठ्याकडे लग्न आहे. आणि असं राजे विचार करत असताना इकडे पहाट झाली वाते झडली मुहूर्त लग्नाचा, अहो पहाट झाली वाते झडली मुहूर्त लग्नाचा, पहाट झाली वा वा, पहाट झाली वाते झडली मुहूर्त लग्नाचा, बोहल्यावरी हा पहा बैसला सुततानाजीचा, बोहल्यावरी हा पहा बैसला सुततानाजीचा. अरे पहाट झाली वाते झडली मुहूर्त लग्नाचा, पहाट झाली. पहाटेचे वाद्य वाजायला लागली, चौघडा वाजायला लागला आणि सुभेदार तानाजी मालुसरेंचा मुलाकडे घरामध्ये लग्नाचा विषय सुरू झाला. रायबा लग्नाच्या हळद लावायला बसला, लहान पोरग, इकडे हळद तिकडे हळद, इकडे हळद तिकडे हळद, हळदीचा कार्यक्रम चाललाय. आणि तानाजीला सगळे सुभेदार तानाजींना सगळे सांगतायत, अहो तानाजी तुम्ही तो म्हणता राज माझं लई जवळचं मैत्र आहे, आपल्या पोराच्या लग्नाला राजांना अवतान धाडा की. तानाजी पण मिशीवरती ताव देऊन, होय तर राजांनी बोलवणारच आहे, अहो मग कधी? आत्ता निघणार. हळदीचा कार्यक्रम झाला, सुभेदार तानाजी मालुसरे शेलार मामा दोघं निघले, तकडक 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 करत 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 आणि वेशीपर्यंत पोचले.
वेशीपर्यंत पोचल्यावरती मारुतीला नमस्कार करता तर तिसऱ्या घोड्याचा आवाज आला. तुकडुक 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 घोड्याचा आवाज करत. तानाजीनं मागं वळून पाहिलं तर ज्याचं लग्न होतं तो रायबाच निघाला होता यांच्याबरोबर. तानाजीने विचारलं मालूसर, ए रायबा कोटा निघाला? मला बी यायचं तुमच्या बरोबर. काय काम आहे? राजासने मला बी भेटायचं. अरे अरे एका हळद लावली तुझ्या अंगाला, असं बाहेर जात आहे. मला म्हणायचं तुमच्या बरोबर. मामा बाबासनी सांगा ना घेऊन चालायला म्हणून. शेलार मामा म्हटले, ताना अरे लेख पोरटे ते चलू दे की, त्याला बी राजाचं दरूस होईल. तानाजीने सांगितलं रायबाला, रायबा आम्ही गडावर जायचंय, पण गडावर राजासमोर एक सबूत काढायचा नाही. रायबा म्हटला, नाही काढणार. राजे विचारतील तेवढ्याच प्रश्नाची उत्तरं द्यायची, आपणहून तोंड उचकटायचं नाही. मला माहिती आहे तो कसा आहे. बाबा नाही आवडणार तसं. आणि 3 जण वरती पोहोचले. दरवाजावरती निरोप पाठवला, तानाजी आलाय. तानाजी आलाय म्हटल्यावरती आतून निरोप आला, सदरेवरती पाठवून द्या. सदरेवरती पाठवून द्या म्हटल्यावरती तानाजी विचार करतायत, आजपर्यंत तानाजी आलाय हे कळल्यावरती राज प्रत्यक्ष बाहेर येतात, कडकडून मिठी मारतात, हाताला धरून घेऊन जातात. आज ज्या अर्थी निरोप आलाय पाठवून द्या, त्या अर्थी राजांच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे आणि ते शिस्त आहे म्हणून ते बाहेर येत नाहीत. हातामध्ये अक्षदांचं पात्र होतं, लपवून ठेवलं. पत्रिका आणली होती ती लपवून ठेवली आणि आत शिरले आणि रायबाला सांगितलं, रायबा महाराजांसमोर काही बोलायचं नाही. राज बसले होते तिथे. तानाजी पाहिला आणि पळत पळत गेला रायबांच्या राजांच्या पायाशी. तानाजीने मुजरा गेला, राज अरे तानाजी आलात तुम्ही? राजा सगळं विषय सोडून द्या. टक्कोऱ्यात काय शिस्त आहे? काय नाही रे, असंच. राज आज नाही ओळखत तुम्हाला. अहो स्वराज्याच्या शपथीपासून आम्ही तुमच्या बरोबर आहे. आज नाही ओळखत. काय डोक्यात चाललंय सांगा? काय नाही रे, आज सकाळच्याला आऊ साहेब म्हणाल्या की कोंढाणा किल्ला ताब्यात आला पाहिजे. मग आणि म्या तोंडून बोलून गेलो, माघाच्या वद्यनवमीला किल्ला ताब्यात घेऊ. मग म्हणायला आणि रायबानं तोंड उचकडलं, राज अहो तेव्हा तर माझं लगीन आहे, त्याच्यासाठीच तुम्हाला बोलवण्याला आलोय अवतान द्यायला. अरे वा 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 रायबा ये इकडे ये, तू कधी आला? ताना म्हटला, तोंड उचकडायचं बाबत आपल्या लग्नाचे दिवस म्हटले सांगाय नको का? रायबाला बाजूला केलं, राज अजून काय डोक्यात शिस्त आहे? काही नाही, आता जाऊ दे. रायबार लग्न झाले, अरे कोणतरी येणार आहे? नाही नाही राज पहिलं सांगा डोक्यात काय? अरे डोक्यात असं होतं की हा कोंढाण्याच्या स्वारीवरती तुलाच पाठवावं, पण आता तुझ्याकडे लगीन हाय, मी स्वतः जातो. कोणतरी उदय भानू नावाचा साधे किल्लेदार आहे, सैन्य पण फारसं नाही. मी सुद्धा बरेच दिवसात स्वारीवर गेलो नाही. वाह राज, आम्ही असताना तुम्ही स्वारीवर जायचो होय? तुम्ही स्वारीवर जायचो होय? अरे ताना पण तुझ्या घरी लगीन आहे. अहो लगीन जाऊ दे, लगीन जाऊ दे. आता आधी लगीन लावीन कोंढाण्याचं. आधी लगीन लावीन कोंढाण्याचं, आधी लगीन लावीन कोंढाण्याचं. मगच रायबाचं भीत हे आमचं. वाहिला देह देश कार्यात, वाहिला देह देश कार्यात. देवधर्माची चाड आम्हास, देवधर्माची चाड आम्हास. युद्ध मोक्षाचं दार आम्हास. जे 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 युद्ध मोक्षाचं दार आम्हास. अरे ताना असं म्हणू नको र, मी जातो लगीन हातल्याकडे. नाही नाही आता लगीन नंतर. अहो राज, तुमच्यात आणि आमच्यात फरक काय? आमच्यासारखं लोक घरोघर, आमच्यासारखं लोक घरोघर. तुमच्यासारखं एक होणार, तुमच्यासारखं एक होणार. द्या हुकुम जाण्या रणावर, द्या हुकुम जाण्या रणावर. अहो राज,
आमच्यासारखी माणसं जन्माला येण्यासाठी लई लई पिढ्यांना वाट बघावी लागते हो. आमच्यासारखी लोक घरोघर सापडतील आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही असताना आमच्या काही काळजी नाही. आमच्यासारखं लोक घरोघर तुमच्यासारखं एक बनणार. द्या हुकुम जाण्या रणावर, द्या हुकुम जाण्या रणावर. गड घेतो तरीच माग येतो, गड घेतो तरीच माग येतो. नाही तर धरतो रस्ता स्वर्गीचा जे जे, रस्ता स्वर्गीचा जे जे जे, रस्ता स्वर्गीचा जे जे जे. तानाजी निघाला आणि तानाजी निघणार तेवढ्यात राजाने सांगितलं, ताना खडखडून मिठी मारली. गड आला नाही तरी चालेल, आता मला तुला गमवायचं नाहीये. तानाजीने राजांच्या डोळ्यामध्ये नजर लावली आणि रायबाला पुढे घेतला आणि तानाजी मालुसरे एक वाक्य बोलून गेले. राजाच्याही डोळ्यात पाणी आलो. तानाजी म्हणाले, हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा, हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा. जर मेलो तिकडं तर सांभाळ करा पुत्राचा. हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा. जर मेलो तिकडं तर सांभाळ करा पुत्राचा. सरदार रायबा हाच हेतू अंतरीचा, सरदार रायबा हात हेतू अंतरीचा. रायबाचा हात तानाजी मालुसऱ्यांनी राजांच्या हातात दिला आणि आपला हात काढून घेतला आणि राजांना पुन्हा तानाजी म्हणाले, गड घेतो तरी जो माग येतो, गड घेतो तरी जो माग येतो, गड घेतो तरीच माग येतो. नाही तर धस्त रस्ता स्वर्गीचा जे जे, रस्ता स्वर्गीचा जे जे जे, रस्ता स्वर्गीचा जे 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 जे. परिणाम तानाजी मुजरा घेऊन निघाले. आऊसाहेब आले आणि राजांना म्हणतात, राज अहो तानाजी आला होता ना. अहो आला होता लगीनाचं पत्रिका द्यायला, पण आता लगीन दुसरंच लावायला गेलाय तो. गडाच्या बाहेर आले. तानाजीनं रायबाला सांगितलं, रायबा घरला जायचं आणि सूर्याजी काकाला सांगायचं मागाच्या वद्य अष्टमीच्या रात्री कोंढाण्याच्या पायथ्याशी 1200 मावळा घेऊन ये. रायबा जायलाच तयार नाही, असा उभा. अरे कान काय फुटले काय तुझे, जा घरे. बाबा म्या नाही जाणार. का नाही, मला बी यायचे तुमच्याबरोबर लढाईमध्ये. अरे का लढाई कशी असते माहिती का तरी. रायबा म्हणाला, बघीन की वरती येऊन तुमच्याबरोबर. अरे लेका तुझ्याकडे लगीन हाय, तुझं लगीन हाय, गडावर कुठला आहे तो. नाही, मी जर माझ्या घरी गेलो तर माझी ती नवी नवरी काय म्हणेल, गडावरती युद्ध न करता आला वय. मी तुमचा पोरगा आहे, मला काहीतरी युद्ध करू द्या. तानाजी सांगतायत रायबा जायला तयार नाही. तेवढ्या शेलर मावामध्ये पडल्या. म्हटले, ए पोरा, अरे तू गेल्याशिवाय सूर्याजी काकाला निरोप मिळेल होय, त्याला सांग आणि त्याच्याबरोबर तू बी ये. मग तर झालं. पोरग पसार झालं. आणि तानाजींनी सांगितलं, मामा गडावर जायच्या आधी गडाच्या पायथ्याची सुरक्षा रक्षा कोणाकडे बघूया. सुरक्षा रक्षा कोणाकडे बघावं आणि करता 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 कल्याण गावामध्ये आले. आणि कल्याण गावामध्ये आल्यावरती लक्षात आलं, घेरेसर पाटील नावाचा पाटील आहे, त्याच्याकडे गडाच्या पायथ्याची सुरक्षा व्यवस्था आहे. तानाजीने सांगितलं, आधी ही सुरक्षा भेदूया आणि मग वरती जाऊ. या पाटलाला ताब्यात घेऊ. आणि कळल्यावरती लक्षात आलं, पाटलाकडे पण सुद्धा माघाच्या वद्य नवमीला लगीन आहे आणि त्या लग्नाच्या आधी गोंधळ करायचा म्हणून गोंधळ आहे. मामांना म्हणतो, तानोबा मामा घालूया का गोंधळ. चला म्हटले, कधी घाला. हा गोंधळ आहे हो, संबळीचा गोंधळ, दिगडांग 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 वाला. शेलार माव म्हणाले, तान्या गोंधळ घालताना काहीतरी गोंधळ होईल बरं. नाही वाट. आणि मग गोंधळ घालण्याकरता घेरेसर पाटलांच्या वाड्यामध्ये दोघंही आले. आणि घेरेसर पाटलांच्या वाड्यामध्ये गोंधळ सुरू झाला. आई अंबा मातेचा उदे जगदंबा मातेचा उदय. शेलार मामाने पोत धरलाय.
तानाजी मालुसरेंनी संबळ घेतली. टांग 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 सुरू झाल्यावरती काय विचारता हो. आली आली या गोंधळाला गोंधळाला आली हा तुझा भवानी माझे आई तुळजा भवानी आई आली आली या गोंधळाला गोंधळाला आली तुझा भवानी माझे आई तुळजा भवानी आई आयु दे ग तुळजा माई तुझा भवानी अंबाबाई आयु दे ग तुळजा माई तुझा भवानी अंबाबाई आली आली या गोंधळाला गोंधळाला. वा मामा हे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी हे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आमचा घालावा गोंधळ घेऊ नामाचा संबळ हे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी हा गोंधळी गोंधळी हा आंब्याचे गोंधळी 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 हा आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी हा गोंधळी. आतापर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं. आता गोंधळाचा नूर बदलला. कसा काय? तानाजी एक शब्द बोलून गेले. शेलार मामा सांगतायत तानाजी तानाजी लई गोंधळ होते लई गोंधळ होते. तानाजी ऐकायच्या मागात कुठे होतो. आता बोलून गेले. गोंधळ कसा बदलला बघा. आतापर्यंत चालू होता गोंधळ काय गोंधळी गोंधळी हो आंब्याचे गोंधळी. आता तानाजी बोलून गेले. काय बोलून गेले? हे गोंधळी गोंधळी हो शुभचे गोंधळी हे गोंधळी गोंधळी हो शुभचे गोंधळी आमचा घालावा गोंधळ घेऊ नामाचा संबळ नामाचा संबळ घेऊ नामाचा गोंधळ हे गोंधळी गोंधळी हो शुभचे गोंधळी 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 हो शुभ शुभाचे गोंधळी. गिरे सर पाटलांनी सांगितलं पोतराजाला बाजूला ठेवा संबळवाल्याला आत बोलवा संबळवाल्याला दाखवा. शेलार मामा म्हटले पोराने लई गोंधळ केला तरी गोंधळ घालू नको म्हणून सांगत होता. हे ऐकायला कुठले गोंधळी गोंधळी हो शिवबाचे. तानाजी रावांना आत नेलं. संबळ बाजूला ठेवली. गेरेसर पाटलांनी तलवार काढली छातडाला लावली. कोण हाय ते? गोंधळी हाय. गमजा करू नका. कोण हाय ते सांगा नाही तर तलवार आत खोपसेन. पाटील अव तलवारीचा ब्या कोणाला धावता? अशा तलवारी माझी पोरं रोज खेळतात. गोमान सांग कोण हाय? लाल बुंद झालेले डोळे घेरेसर पाटलाची तलवार खसकन आत घातली आणि अंगरखा होता सरकन फाडला. अंगरखा असा फाडला गेला. अंगरखा फरकन फाडला गेला आणि त्या अंगरख्यातून दाणपट्टा बाहेर पडला. त्या दाणपट्ट्यावर लिहिलं होतं तानाजी मालुसरे सुभेदार. आणि तानाजी मालुसरे हे नाव ऐकल्यावरती घेरेसर पाटलाच्या हातातली तलवार थरथर 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 कापायला लागलो. आणि आता घेरेसर पाटीलच म्हणायला लागला काय हे गोंधळी गोंधळी हे शुभाचे गोंधळी हे गोंधळी गोंधळी हे शुभाचे गोंधळी हे शुभाचे गोंधळी हे शुभाचे गोंधळी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. घाबरलेले घेरेसर पाटील तलवार दंडीशी हातातनं खाली पडली. पाटील गडावरती जायचंय. तुम्ही कोणी एकटेच? एकटे नाही ते जे वाजवत आहेत ना ते माझे मामा आहेत. दोघच जाणार वय. अव पाटील मागची कनात बाजूला करून बघा काय दिसतंय. आणि कनात बाजूला केला 1200 मावळा उभा होता. जय भवानी करून उभा मावळा. घेरेसर पाटलांनी सगळ्यांना जेवायला घातलं आणि तानाजीने सांगितलं गडावर चढाई करायची. पाटील तुम्ही एवढंच करायचं. गडावर काही दगा फटका झाला आवाज आला तर वरतून विचारणा होईल. काही सांगायचं
आतषबाजी चालू आहे, दारू काम चालू आहे, आवाज कसायचा आहे बोलायचं नाही, एवढी मदत करा आम्हाला. पाटलांनी सांगितलं, केली. आणि रात्रीच्या अंधारामध्ये किर्र अंधार, रात्रीच्या किर्र अंधारामध्ये तानाजी मालुसरे, शिलार मामा 1200 मावळा समोर उभा. आणि तानाजी सांगितले, अरे ओ लेको, हा हाय झुंजार काढा. या झुंजार काड्याला नाव का झुंजार पडलं माहिती होय? अरे एकदा का दोरी लावली या काड्याला की पाय लावायला जागाच नाही, असा चंद्रकोरी प्रमाणे, म्हणून त्याचं नाव झुंजार काढा. आम्ही दोघं आधी वर जाऊ, पहारीमध्ये खिळे वगैरे टोकू, दुसरा दोर लावू, खाली सोडू. तो दोर हल्ला की प्रत्येकाने वर यायचं, बरं गुमान घ्यायचं, काळजी घ्या, आरडाओरडा करू नका. आणि तेवढ्यात तानाजी सांगतात, ऐका र बठ्ठो, मध्यरात्रीची वेळ शांत पै भैदाई घोर. अरे मध्यरात्रीची वेळ शांत पै भैदाई घोर. गडाखालच्या गर्द झाडीमध्ये घन अंधकार. गडाखालच्या रात्रीलाही निद्रा लागे किर्र शब्द नुमटे. रात्रीलाही निद्रा लागे किर्र शब्द नुमटे. करवंदीच्या एका जाळीत तो ध्वनी घोर उठे. अस्सल जो जो बीज मराठा तो तो मज व्हावा. ऐका र, गड लय मोठा आहे. ज्यांना आत्ताच भीती वाटतेय त्यांनी इथनच घरी जावा. माझ्या बरोबर दिलदार आणि दमदार माणसांनीच वर यायचं. एक तर मारायचं नाही तो मरायचं, अशीच माणसं वरती आहेत. सगळ्यांनी आता रात्रीच्या अंधारात गड पाहिला. काय जण म्हणाले आपल्या बाच्याला जमणार नाही. तानाजीने सांगितलं, ज्यांना ज्यांना आणि ज्यांना बाने जमत नाही त्यांनी जा घरे. म्या राजांना सबूत दिलाय. आणि माझ्या घरी लगीन असून सुद्धा मी आज कोंडाण्याचं लगीन लावणार आहे. जो माझ्या बरोबर येईल त्याच्यासह आणि जो माझ्या बरोबर येणार नाही त्याच्या विना. अस्सल जो जो बीज मराठा तो तो मज व्हावा. अस्सल जो जो बीज मराठा तो तो मज व्हावा. त्याने येऊन देऊन प्राणा मज सहगड घ्यावा. त्याने येऊन घेऊन प्राणा मज सहगड घ्यावा. बाकीचे शंड हो पळा, बाकीचे शंड हो पळा. बचावून कळा, बचावून गळा. गळसरी त्यात घालणे, गळसरी त्यात घालणे. ते योग्य तुम्हाला लेणे, ते योग्य तुम्हाला लेणे. त्यांना गुटके वीर रसाचे स्वतंत्रता पाहिजे. त्यांना गुटके वीर रसाचे स्वतंत्रता पाहिजे. प्रेमे आजी सिंह पोवाडा गाजे हाजे जेर जिरा जे जेर जिर हाजे हाजे जेर. घोरपड बोलवली. काही जण म्हणतात घोरपड होती नव्हती, या वादात नको पडायला. कथा जाऊ पुढे. त्या घोरपडीचं नाव होतं यशवंती. आणि यशवंतीला सांगितलं, यशवंते वरती जायचे बरं, आणि आपल्याला राजाच्या कामामध्ये तुझी मदत हवी, जा वरती. सार 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 यशवंती वरती गेली. दोर शेपटीला बांधलेला. वरती घोरपड चिकटली. पाहिल्यावरती तानाजींनी ओढून पाहिली. आणि तानाजींनी ओढून पाहिल्यावरती ती घोरपड दंडीशी खाली पडली. दंडीशी खाली पडली म्हटल्यावरती शिलार मामा परत आले. तानाजीनं घोरपडीला उचललं. घोरपड तानाजींकडे अशी बघते, जीभ बाहेर काढून चाटते अशी. मामा म्हणाले, ताना असं पाळलेलं जनावर माग कवा फिरतं माहिती का तुला? तेव्हा जेव्हा तिला माहीत असतं आपला मालक परत पाहायला मिळणार नाही तेव्हा येते बरं. असं बाय तानाजीने त्या घोरपडीला सांगितलं, अगं यशवंते, यशवंते सदा ग यश दिलं म्हणून ठेवलं नाव तुझं भलं. मला यश दिलं म्हणून तू यशवंतीस माझी. तुला मी परत दिसणार नाही म्हणून परत आली ना. आत्ता घे बघून. आता पुढची भेट आपली स्वर्गात होईल बघ. तुझ्यासाठी वाट बघीन मी तिकडे. आणि तुला पुढे माग जर मला बघायची इच्छा झाली तर आपल्या राजाकडे बघ.
अगं तो बी तुझ्यासारखाच इमान काम करतोय ग, मी सुद्धा त्याच्यासाठी काम करतोय. जा वर बाई, आता माग परत फिरू नको बरं. आता जर फिरलेस तर या तलवाराने खांडोळी करीन बघ. जा वरती. बरपड झाड 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 गेली, चिकटली, ओढून पाहिली. चिकटली म्हटल्यावरती तानाजी मालुसरे झाड 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 वर चढले. जाताना खुंटे आणि दोरखंड घेतले होते. खिळे ठोकतायत. खिळा ठोकल्यावरती त्याच्यावरती दोरी बांधावी, खाली टाकावी. दुसरा खिळा ठोकावा, त्याच्यावरती दोरी बांधावी, खाली टाकावी. श्रोते हो, वाईट याच्या एकच घडलं की एक पहार होती, एकाच कातळामध्ये सगळ्या खुंट्या ठोकल्या गेल्या. परिणाम पहाराची भेग मोठी होत गेली आणि खालच्यांना दमच निघेना. हो, सांगितलं होतं एक जण वर पोचला की त्यांनी दोरी हलवायची, मग दुसऱ्याने वर चढायची. पण दोरीवर चढता 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 दोरी हलायची. त्यामुळे लोकांना खालच्यांना वाटायचं बहुतेक हा वरती पोचला. म्हणून सगळ्यांची अशी मुंग्यांची रांग लागावी तशी एका मागुनी एक मराठा सरसरवरी चढला. हो, एका मागुनी एक मराठा सरसरवरी चढला. एका मागुनी एक मराठा. सगळे निम्म्या अधिक 1200 मावळापैकी 600 मावळा वर पोचला होता. आणि परिणाम त्या दोरीवरती जोर पडला. कातळाची भेग दुभंगली गेली आणि अख्खा कातळ दंडीशी खाली पडला. तानाजी मालुसऱ्यांनी वरतून विचारलं, सूर्याजय काय झालं? खालना आवाज दिला, ताना, अव सुभेदार, अव कातळ खाली आलो आणि आपला निम्मा मावळा त्या कातळामध्ये जखमी झाला आहे. काय करूया? तानाजी राजूने वरतून सांगितलं, सूर्याजी कल्याण दरवाजा फोडून जिंकून तुम्ही पुढून या, तोपर्यंत आम्ही इकडे किल्ल्यामध्ये धुमाकूळ घालतो. तानाजी मालुसऱ्याने मावळा हात शिरला. एका मागून एक मराठा सरसरवरी चढला. सहस्रावरी ही असुनी रेपू चढवी तिथे हल्ला. सहस्रावरी ही असुनी रेपू चढवी तिथे हल्ला. कोण कोटुनी कसे आणखी कुठे किती लढती. कोण कोटुनी कसे आणखी कुठे किती लढती. नकळे अंधारी रिपुमा म्हणजे हा असे असी. अंधार होता. त्या सुभेदाराचं पण लग्न दुसऱ्याच दिवशी होतं. मुहूर्त असा गाठला होता सगळी लग्नाची. सगळे जण आदल्या रात्री दम मारो दम असे सगळे झोपले होते. तानाजीने सांगितलं, पट्ट्यो आता एकच करायचं. काय? दाढीवर उचलायची, कचकन कापून काढायचं. झोपलेत ना उठवू नका. आणि सगळ्यांची दाढीवर काढायची, कच 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 कापण्याचा कार्यक्रम सुरू झाला. एक जण झोपेत होता आणि त्याची दाढी उचलल्यावरती तो झोपेत वेगळ्याच स्वप्नात होता. तो म्हटला सुद्धा, हाय मेरी प्यारी. तेवढ्यात सुभेदाराने म्हटले, चल तू खुदा को प्यारा. काचकन का आपण काढला. सगळे रक्ताचे पाठ व्हायला लागले. जे शेवटी झोपले होते त्यांच्या इथे डोक्याच्या इथे काहीतरी गरम लागलं. गरम. त्यांनी विचार केला, थंडीचे दिवस आहेत आणि गरम काय लागतंय. म्हणून मशाल घेऊन पाहिली तर रक्त पाहिल्यावरती खून 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 गरीम 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 गरीम. किले पे गरीम आया है, किले पे गरीम आया है, किलेदार को उठाओ, किलेदार को उठाओ. उदय भानूला उठावला मराठी. किले पे कोई गरीम आया है, किले पे कोई गरीम आया. अच्छा कौन है मालूम नहीं. हाथी को बाहर निकालो. हाथीला बाहेर काढला. हत्तीला दारू पाजली आणि हत्तीच्या सोंडेमध्ये दाणपट्टा दिला आणि तो हत्ती सोडला सैन्यावरती. हत्ती का बाहेर काढला तर हत्तीला अंधारामध्ये कोण कुठे लपले हे बरोबर वासावरनं कळतं. म्हणून हत्ती सोडला आणि तानाजी आणि मामांनी पाहिला. हत्ती आलेला पाहिल्यावरती तानाजीने सांगितलं, मामा, सुभेदारांनी आपल्या पाहुण्याला पाठवले बरं. आता गंमत. शेलार मामा म्हणले, ताना मी लढतो. नाही एवढा हत्ती काय कामाचं आहे. वाघ उभा राहिला हत्तीच्या समोर. असा तानाजी सिंहासारखा लाल बंद झालेला. आजा आजा करत 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 उदय भानू दुर्बिणीतनं बघतोय
त्याला वाटलं की आता जो कोण गनिम असेल तो सहज मारला जाईल, पण काही क्षणामध्ये हत्तीचे चित्कार उडायला लागले. हत्तीचे चित्कार उडतायत. तो दुर्बिणीनं पाहतोय. काही लक्षात आलं, पाय तुटला गेला, सोंड उडली गेलेली पाहिली आणि हत्ती होता तो जमिनीवरती दांडीशी पडला. एका मागणी एक मराठा सरसरवरी चढला. परिणाम हत्ती पडला म्हटल्यावरती, चंद्रसेन नावाचा हत्ती पडला म्हटल्यावरती उदयभानू स्वतः घोड्यावरती बसला आणि घोड्यावरती घेऊन निघाला. सेना घेऊन जिथे गनिम आहे, म्हणजे सगळे आपले तानाजी युद्ध चालू आहे. सहस्रावधी ही असुनी रेपू चढवी तिथे हल्ला. कोण कोठुनी कसे आणखी कुठे किती लढती. तानाजी मालुसरांसमोर उदयभानू आला. उदयभानू हत्ती घोड्यावर बसलेत आणि तानाजी मालुसरे खाली. आणि उदयभानूला पाहिल्यावरती तानाजी म्हणतो, अरे मुसलमान का बाप तुझा, तू आमासी लढसी. अरे आलमगीर तुझा पाहुणे होय, बाप म्हणतोय. अरे का एक लिंगाचं कुंकू लावतो, एक लिंगाचं भस्म लावतो. त्या एक लिंगाचा अवतार आमचा महाराज शिवाजी आहे. आमच्या राजाकडे ये, तुझं मोठं कौतुक होईल. उदयभानू म्हणाले, अच्छा शिवा की कत्ते की मौत हो जाएगी, देख दोघांचं युद्ध सुरू झालं. देशार्थ मराठा लढले, धर्मार्थ मराठा लढले. त्यांना गुटके वीर रसाचे स्वतंत्रता पाजे. अरे प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजे. आजी दोघांचं युद्ध सुरू झालं. उदयभानू घोड्यावर असल्यामुळे वार डाण 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 व्हायचे आणि तानाजी मालुसऱ्यांनी आपल्या ढालीवरती वार घ्यावा आणि वरतून मारावा. आणि तानाजी मालुसऱ्यांनी बघता घोड्याची पाय तोडली. उदयभानू खाली पडला. आता समोरासमोर एक वाघ एक सिंह लढायला सुरुवात झाली. दुर्दैव एवढंच घडलं, आधी आलेल्या हत्तीच्या सोंडेचे सगळे वार तानाजी मालुसऱ्यांनी आपल्या ढालीवरती घेतले होते. त्यामुळे ढाल कमकुवत झाली आणि उदयभानूचेही वार आता बसायला लागले ढालीवरती. आणि होय नाही करता काढ ती ढाल दंडिशी तुटली. आणि उदयभानू म्हणाल्या, शिवाजी का कुत्ते की मौत मारे का, देख कुत्ता. आणि दोघांमध्ये सुद्धा सुरू झालं. त्यांना गुटके वीर रसाचे स्वतंत्रता पाजे. अरे प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गा. युद्ध करता तानाजी मालुसऱ्यांनी आपल्या कमरेला असला शेला बांधून घेतला आणि उदयभानूला म्हणाले, अरे उदयभान्या, अरे डाल गेली तरी चालेल, पण माझा हात आहे माझ्या महाराजांच्या पाठीत आणि माझे महाराज माझ्या बरोबर आहे. ती तू इकडे बघितलं तर शिवाजी महाराज दिसतील, इकडे दिसतील, नवे इथे सुद्धा शिवाजी महाराज दिसतील. लढ चल, खरा बाप असेल तर पोरगाशी तर चल. दोघांचं युद्ध सुरू झालं. आता ढालीवरचे सगळे वार डाव्या हातावर घेतलेली. तानाजी मालुसऱ्यांच्या डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. वार म्हणावा तसा पडेना. आणि उदयभानूने हीच बेसावत अवस्था पाहिली आणि एक खेळी केली आणि तानाजींच्या वर्मावरती सक्कन घाव घातला. आय 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 करत तानाजी जमिनीवरती पडले. मेरे कहा था ना, शिवाजी का चेला कुत्ते के मौत मरेगा, असं म्हणून डोक्यावरती लाथ मारणार तेवढ्या शेलार मामा पुढे आले आणि पाय असा उचलून उदयभानूला फेकून दिला. तानाजीला मागं घेतला आणि उदयभानू बरोबर आता शेलार मामा लढतायत. अरे पोरातली ताकद पाहिली, बापाची ताकद बघ की, ये बुड्ढा मेरे से क्या जीतेगा, म्हणून तोही बेसावत झाला. आणि शेलार मामाने बघता उसाचं कांडकं तोडावं तसा उदयभानूचे हात कापून टाकले आणि उदयभानू पडला. तानाजी पडला आणि इकडे सूर्याजीनं कल्याण दरवाजा फोडून आत शिरला आणि मावळे आत शिरल्यावर लक्षात आलं तानाजी पडले, सुभेदार पडले, पळा म्हटल्यावरती
सूर्याजी एका दगडावर उभा राहिला आणि म्हणतोय, अरे बाप मरोनी पडला तुमचा येथे लढताना. अरे माग कसले पडताय, थांबा. बाप मरोनी पडला तुमचा येथे लढताना, परत जाऊनी अवश्य नरकी ढकरा पितरांना. अरे मुरदाडांना परत कसले जाता, आपण किल्ला नव्हे दरवाजा जिंकलाय, तो जिंकून आतोले, परत मागं फिरण्यासाठी नव्हे. अरे तुमच्यापेक्षा ते दोर बरं रे, ज्या दोरांनी वर आले ते दोर खाली जाऊन पडले तरी गेले तरी. अरे बाप मरोनी पडला तुमचा येते लढताना, परत जाऊनी नरकी ढकला अवश्य पितरांना. धिक्कार शब्द हे उठले, धिक्कार शब्द हे उठले, पुन्हा परतले मराठी भाले. घनघोर युद्ध मातले, देशार्थ मराठा लढले, धर्मार्थ मराठा लढले. त्यांना गुटके वीर रसाचे स्वतंत्रता पाहिजे. अरे त्यांना गुटके वीर रसाचे स्वतंत्रता पाहिजे. अरे प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजे. हाजी जे रे हाज जे जे. सगळा गनीम कापला गेला आणि गंज पेटवली एक गवताची. आणि कोंढाणा किल्ल्यावरनं दाखवण्यात आली. कोणाला? राजगडावरती शिवाजी महाराज उभे होते. माघाची वद्यनवमीची पहाट उजाडली होती. गंज दिसली. मोरोपंतांना आज्ञा केली, चला निघायचं. आऊसाहेबांना उठवलं, आऊसाहेब मी म्हटलं होतं माघाच्या वद्यनवमीला किल्ला ताब्यात येईल. किल्ला ताब्यात आला. राजा तुम्ही निघाला कुठे? माझ्या तान्याला भेटायला. अव स्वतःच्या घरातलं लग्न सोडून तो किल्ल्यावरती गेला. हो मला गेलं पाहिजे. राजा निघाले 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 कोंढाण्यावरती पोहोचले. जिरेटोप सुद्धा घातला नव्हता, आहे त्या अवतारात. राजगडावर पोहोचले. कल्याण दरवाजातनं आत शिरले. सगळीकडे बघताय, आज कोणी नाचत नव्हतं. किल्ला जिंकल्यावरती नाचणारे माझे मावळे का? मान खाली घालून प्रत्येकाला विचार, काय झालं काय झालं? राज पुढे जा. राजे पुढे 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 निघाले आणि एका जागी जाऊन राजे थांबले. काय पाहिलं? एक म्हातारा माणूस पाठमोरा बसला होता. त्याच्या मांडीवरती कोणीतरी झोपलेलं पाहिलं. आणि तो म्हातारा म्हणजे दुसरं कोण नाही हो, शेलार मामा म्हणत होते, केलं पोरानं कल्याण. अरे ज्याच्या खांद्यावरनं आम्ही जायचं, आज काय देवानं नशीब दिलं आहे, त्याला आज आमच्या खांद्यावरनं न्यावं लागतं. म्या म्हणत होतो, म्या लढतो उदय भानुशी, ऐकेल ते पोरग. तान्या, अरे लेका आता घरी जाऊन सांगू काय सुनबाईला? ती मला विचारेल, मामनजी तुम्ही होता, अशी वेळ आली कशी? काय सांगू? माझा तान्या गेला र, माझा तान्या गेला असं म्हणायला आणि शेलार मामांच्या खांद्यावरती 2 थेंब पडले. खांद्यावर हात पडला गार. मामा गेला तो तानाजी नव्हता, गेला तो शिवाजी होता. तुमचा तानाजी तुमच्या पाठीशी उभा आहे. हो माग पाहिलं, राजे उभे होते. मड्डीशी राज खाली बसले. आपल्या मांडीवरती तानाजीचं डोकं घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. तान्या, अरे तान्या एवढी घाई कार केली? डोक्याला स्पर्श झाला हाताचा महाराजांचा आणि तानाजी मधनी डोळे उघडले. तानाजी काहीसा उठला, जय पाहुनी हर हर केला. तानाजी काहीसा उठला, जय पाहुनी हर हर केला. देशार्थ मरे मी बदला, धर्मार्थ मरे मी बदला. देशार्थ मरे मी बदला, धर्मार्थ मरे मी बदला. आता कैचा उठतो तानाजी, आता कैचा उठतो तानाजी. आता कैचा उठतो तानाजी, आता कैचा उठतो तानाजी. आता कैचा उठतो तानाजी, आता कैचा उठतो तानाजी.
तानाजी काहीसा उठला, जे पाहून हर हर केला. राजांकडे एक वार पाहिलं, उगवतीचा सूर्य पाहिला आणि राजांच्या मांडीवरती तानाजी मालुसऱ्यांनी डोकं ठेवलं. तेवढ्यात एक मावळा परत आला. राजा राजा राजा, शेवटचा गडी म्या कापला, मी कापला. गड आला, गड आला, गड ताब्यात आला, गड ताब्यात आला. राजाने सांगितलं, अरे गड आला र, माझा सिंह गेला. डावा हाताचं वस्त्र सोडलं तर लक्षात आलं मनगटापासून कोपऱ्यापर्यंत आता हातच राहिला नव्हता. उदय भानूचे वार घेतल्यामुळे या सगळ्या भागाची काकडी जशी चोचावी ना तसे बारीक तुकडे झाले होते. त्याच हातामध्ये राजांनी असं हात घातला. तान्या, लई घाई केली र. अरे तू मला म्हणाला होता राजा, तुम्हाला सिंहासनावर बसलेलं पाहिजे आणि सिंहासनावरती या कांद्यावरून तुम्हाला घेऊन जाणार नाचवत नाचवत. ताना, अरे तुम्ही जर असेच मला एक एक जण सोडून गेलात तर सिंहासनावर मी कोणासाठी बसावं? हा माझा राजा, हा माझा राजा, हा माझा राजा असं म्हणणारे माझ्यासमोर कोणी नसतील तर मी कोणासाठी बघावं रे? सुभेदार, गेल्यात सुखानं जा आणि वरती गेल्यावर जर तुम्हाला तो सांब सदाशिव भेटला ना तर त्या सांब सदाशिवाला सांगा, हे सांब सदाशिवा, हा शिवाजी राजा तुझंच कार्य या पृथ्वी तलावर करतोय. या राजाला तानाजी सारखी मित्र पाठव रे जन्माला घाल. उदय भानू सारखी दगाबाज माणसं नको. ताना, तुझ्या राजाचा हा तुला शेवटचा मुजरा. हात ठेवला गेला. कोंढाणा हे किल्ल्याचं नाव बदला आणि माझ्या सिंहाच्या साठी या गडाचं नाव आजपासून सिंहगड करा. शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये अशी अनेक माणसं होऊन गेली हो. तानाजी असो, येसाजी असो, मुरारबाजी, बाजी प्रभू देशपांडे, ही सगळी माणसं होती का? त्या सगळ्यांना ठाऊक होतं आपला राजा हा भगवान शंकरांचा अवतार आहे आणि आपल्याला काही झालं तरी आपल्या बरोबर असलेला राजा आपल्या पाठीशी नव्हे आपल्याला घेऊन जायला येणार आहे. आणि असा देव जर सन्निध असेल ना, कृपाळूपणे जर आपल्याकडे बघणार असेल ना, तर मी कुठलंही धारिष्ट्य करायला तयार आहे. समाजासाठी, देशासाठी मरायची वेळ आली तरी मी मरायला तयार आहे. अशी माणसं राजांबरोबर होती म्हणून राजे स्वराज्य उभे करू शकले. आज या जाधवर इन्स्टिट्यूट तर्फे होणाऱ्या या कीर्तन महोत्सवात मला हे सर्वांना सांगायचं, या इन्स्टिट्यूटमध्ये असे कार्यक्रम होतात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी असतात, गुणवंत असतात, ते मार्कवंत कधी नसतात. गुण वाढवण्यासाठी ही कला फार महत्त्वाची आहे आणि या माध्यमातनं सुधाकरराव आणि शार्दूलराव यांना कोटी कोटी प्रणाम की काही का असेना या थोडक्या वेळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, आपल्या शिक्षकांना शिवचरित्र ऐकायला मिळालं. जो राजा होता म्हणून आपण आज आनंदाने शिक्षण घेऊ शकतोय. शिवाजी या शब्दाचं उलटं केल्यावरती शब्द होतो जीवाशी. जो जीवाशी खेळायला तयार होतो तोच काही ना काहीतरी कार्य करू शकत असतो. म्हणून परत एकदा या संबंध जाधवर इन्स्टिट्यूटच्या सर्वांना मनापासून आभार. पुन्हा एकदा हा गंगामय्येचा दशहराचा उत्सव आहे. या दशहराच्या उत्सवानिमित्ताने ही गंगामय्या 10 दिवस या पृथ्वीवरती अवतरली. या गंगामय्येला हेच सांगू, तू अति निर्मळ गंगा आहे. अति निर्मळ गंगा आहेस ना, तशी या भारतामध्ये, या समाजामध्ये विद्यार्थ्यांपासून उत्तम शिक्षण घेतलेले निर्मळ विद्यार्थी, निर्मळ लोक निर्माण कर. आणि ही संस्था तेच कार्य करते. म्हणून या गादीच्या वतीनं या संस्थेला मनापासून आभार आणि आशीर्वाद देऊया आणि असंच कार्य
या पितापुत्रांकडनं, या जाधवर कुटुंबियांकडनं सदैव होत राहो, हीच महाराजांच्या चरणी, गंगा मैयाच्या चरणी आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया आणि म्हणूया, सदा सर्वदा देव सन्निध आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, आनंद आनंद कैवल्यदानी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि म्हणूया, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिव